महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात रविवारी 39 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. पण या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक जुन्या मंत्र्यांना डच्चू देत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने यावेळी मंत्रिमंडळाच्या बाबतीत भाकरी फिरवल्याचे दिसून येत आहे. शिंदेच्या सेनेने देखील 3 जणांना यावेळी डच्चू दिलाय. एकत्रित पाहायचं झालं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादींनी 5, भाजपनी 4 आणि शिंदे यांच्या शिवसेनेने 3 जणांच्या मंत्रिपदासाठीचा पत्ता कट केला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाने फडणवीस सरकारमध्ये अजितदादासह 10 मंत्र्यांचा समावेश केला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एकनाथ शिंदेंना धरून 12 तर भाजपने देवेंद्र फडणवीस यांना धरून 20 जणांचा समावेश मंत्रिमंडळात केला आहे. विशेष म्हणजे भाजपच्या कोट्यातील एक जागा अजूनही रिकामी सोडण्यात आल्यानं त्यावरून तर्कवितर्क लागले जात आहेत. पण या मंत्रिमंडळात कोणाचा पत्ता कट झालाय पाहूयात या व्हिडिओमधून. अजितदादांनी मंत्रिपदाचा पत्ता कट केलेले पहिले नाव म्हणजे दिलीप वळसे पाटील. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेचे 8 वेळा सदस्य असलेले वळसे पाटील यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये गृहमंत्री, वित्त आणि नियोजन मंत्रालय, ऊर्जा मंत्रालय, उच्च आणि तांत्रिक खात्यासह विविध महत्त्वाची पदे भूषवली आहेत. राष्ट्रवादीकडून पत्ता कट झालेले दुसरं नाव म्हणजे छगन भुजबळ. राज्यातील ओबीसी समाजाचे नेते म्हणून छगन भुजबळकडे पाहिले जाते. नाशिकमध्ये येवला मतदारसंघातून ते आमदार आहेत. त्यांनी आतापर्यंत विविध मंत्रिपदाची कामगिरी पार पाडली आहेत. त्यात उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि गृहमंत्री या पदाचा समावेश होतो. गेल्या 5 वर्षातील महाविकास आघाडी आणि महायुती सरकारमध्ये भुजबळांकडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रिपद होतं. सरकारमधील असलेला मोठा अनुभव आणि ओबीसी नेते म्हणून भुजबळांना फडणवीस सरकारमध्ये स्थान मिळण्याची अपेक्षा होती. मात्र आता त्यांच्याऐवजी नाशिकमधून राष्ट्रवादीचे नरहरी झिरवळ आणि माणिकराव कोकाटे यांची मंत्रिपदी वर्णी लागली. आता भुजबळांना पक्ष संघटनेत मोठं पद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यानंतरचं नाव आहे ते म्हणजे संजय बनसोडे. संजय बाबूराव बनसोडे हे गेल्या 5 वर्षात दोन्ही सरकारमध्ये मंत्री होते. महाविकास आघाडीत बनसोडे राज्यमंत्री होते. त्यांच्याकडे पर्यावरण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य या विभागांचा राज्यमंत्रिपदाचा पदभार होता. राष्ट्रवादीतील बंडात बनसोडे यांनी अजित पवारांची साथ दिली. त्यानंतर शिंदे फडणवीस सरकारमध्ये त्यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली. त्यावेळी त्यांनी क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी पार पडली होती. पण आता मात्र बनसोडेंचा मंत्रिमंडळातून पत्ता कट करण्यात आलाय. त्यांच्याऐवजी अजित पवारांनी लातूर जिल्ह्यातून अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांना मंत्रिपद देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संजय बनसोडे यांना पक्ष संघटनेत आता कोणती जबाबदारी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. राष्ट्रवादीकडून मंत्रिपदासाठी पत्ता कट झालेलं पुढचं नाव आहे ते म्हणजे धर्मराव बाबा आत्राम. अजित पवार गटाचे धर्मराव बाबा आत्राम 5 टर्म आमदार आहेत. त्यांनी 4 वेळा राज्यमंत्रीपद तर एकदा कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडली आहे. अहेरी राजघराण्याचा वारसा असलेल्या धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे महायुती सरकारमध्ये अन्न आणि औषध प्रशासन या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी होती. आता अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याने आत्राम यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नसल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतरचं नाव आहे ते म्हणजे अनिल पाटील. पाटील हे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा आमदार झालेत. जळगावमधील पक्षाचे एकमेव आमदार म्हणून अनिल पाटील यांना पहिल्या टर्ममध्ये कॅबिनेट मंत्रिपद मिळालं होतं. ते महायुती सरकारमध्ये मदत आणि पुनर्वसन मंत्री होते. आता जळगावमधूनच मित्रपक्षांचे मंत्री वाढल्याने पाटील यांचा पत्ता कट झाल्याचं बोललं जात आहे. अजितदादांनी या 5 जणांचा पत्ता कट करत मकरंद पाटील, नरहरी झिरवळ, बाबासाहेब पाटील, इंद्रनील नाईक, दत्तमामा भरणे, माणिकराव कोकाटे या 6 जणांना संधी दिल्याचं पाहायला मिळते. यानंतर बोलूयात मंत्रिपदाच्या लिस्टमधून भाजपकडून पत्ता कट झालेल्या नेत्याबद्दल. यामध्ये पहिलं नाव आहे ते रवींद्र चव्हाण. रवींद्र चव्हाण यांचं डोंबिवली मतदारसंघातून सलग आमदार असलेले रवींद्र चव्हाण यांनी राज्यमंत्रीपद आणि कॅबिनेट मंत्रिपद सांभाळले आहेत. फडणवीसांच्या पहिल्या सरकारमध्ये ते वैद्यकीय शिक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान, खाद्य आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि बंदरे या खात्याचे राज्यमंत्री होते. त्यानंतर शिंदे सरकारमध्ये त्यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली. त्यांनी सार्वजनिक बांधकाम, अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण ही खाती सांभाळलीत. फडणवीस यांचे जवळचे नेते म्हणून रवींद्र चव्हाण यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता होती. मात्र आता ते मंत्रिमंडळात नसतील.
आता रवींद्र चव्हाण यांचे नाव भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या चर्चेत असल्याचे बोलले जाते. भाजपचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री झाल्याने एक व्यक्ती एक पद या भाजपच्या न्यायामुळे प्रदेशाध्यक्षपदाची माळ रवींद्र चव्हाण यांच्या गळ्यात पडू शकते असंही बोललं जातं. पुढचं नाव आहे ते म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांचं. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून सातत्याने मुनगंटीवार हे आमदार झाले. ते 2014च्या फडणवीस सरकारमध्ये अर्थ आणि नियोजन आणि वन खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. तर शिंदे फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय या खात्याचे मंत्रिपद होते. दरम्यान ते युतीच्या 1995च्या पहिल्या सरकारमध्ये राज्यमंत्रीपद होते. तसंच 2010 ते 2013 या काळात त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्षपद म्हणूनही जबाबदारी पार पाडली होती. आता मात्र त्यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट करण्यात आला आहे. भाजपकडून पत्ता कट झालेले पुढचे नेते आहेत ते म्हणजे विजयकुमार गावित. गावित हे नंदुरबारमधून सलग 7व्यांदा आमदार झालेत. त्यांनी यापूर्वी महाराष्ट्र सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण आणि फलोत्पादन, आदिवासी खात्यांचं कॅबिनेट मंत्रिपद सांभाळले. आता फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात मात्र त्यांचा समावेश करण्यात आला नाही. यानंतर आहे ते म्हणजे सुरेश खाडे. खाडे हे 4 टर्म आमदार आहेत. सध्या ते सांगली जिल्ह्यातील मिरज विधानसभेचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी 2014च्या फडणवीस सरकारमध्ये सामाजिक न्याय विभागाचं कॅबिनेट मंत्रिपद सांभाळलं होतं. त्यानंतर त्यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये कामगार मंत्रिपदाची धुरा सांभाळली होती. आता मात्र त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही. सांगली जिल्ह्याला महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळात एकही मंत्रिपद मिळालेलं नाही. त्यामुळे भाजपनं 4 मंत्र्यांना यावेळी डच्चू दिला असून अनेक नव्या नेत्यांना संधी देण्यात आल्याचं पाहायला मिळते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या 3 मंत्र्यांना डच्चू दिला आहे. यामध्ये पहिलं नाव आहे ते म्हणजे तानाजी सावंत. सावंत हे धाराशिव जिल्ह्यातील परांडा मतदारसंघातून 2019मध्ये निवडून आले होते. ठाकरे सरकारमध्ये सावंतांना मंत्रिमंडळापासून दूर ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर मात्र त्यांनी शिवसेनेतील बंडाला एकनाथ शिंदे यांची साथ दिली. त्यानंतर राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमध्ये त्यांच्या गळ्यात आरोग्यमंत्रीपदाची माळ पडली. मंत्री असताना त्यांनी केलेल्या अनेक विधानं वादग्रस्त ठरली होती. त्यातूनच आता त्यांना फडणवीस सरकारमधून डावलण्यात आल्याची माहिती आहे. रोखठोक असलेले सावंत आता काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळात लक्ष असणार आहे. सावंतसोबतच शिंदेंनी मंत्रिमंडळातून अब्दुल सत्तार यांना देखील डावललंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून अब्दुल सत्तार हे सलग 4 टर्म आमदार म्हणून निवडून आले. शिवसेनेतील बंडात साथ देणाऱ्या सत्तारांना शिंदे फडणवीस सरकारमध्ये कृषी मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र राष्ट्रवादीत सत्तेत आल्यानंतर त्यांच्याकडनं कृषी मंत्रिपद काढून घेत त्यांना अल्पसंख्याक मंत्रिपदाचे मंत्री करण्यात आले होते. सत्तारांची मंत्री म्हणून कारकिर्दी वादग्रस्त राहिली आहे. महिला नेत्यावरील विधान, भाजपला वारंवार डिवचणं आणि रावसाहेब दानवेचा पराभव यामुळे अब्दुल सत्तारांना मंत्रिपदाला मुकावं लागल्याची चर्चा आहे. यासोबतच दीपक केसरकरांचा पत्ताही कट करण्यात आला आहे. दीपक केसरकर हे सावंतवाडीमधून सलग 4 वेळा आमदार झालेत. त्यांनी महाराष्ट्राचे अर्थ, ग्रामीण विकास राज्यमंत्री म्हणून काम केले. आता मात्र फडणवीस सरकारमध्ये त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. शिवसेनेच्या बंड्याची जोरदार बाजू मांडल्यानंतरही आता मंत्रिमंडळात स्थान नसल्याने केसरकर नाराज झाल्याची चर्चा आहे. कोकणात गोगावलेंना मंत्रिपद दिल्याने केसरकरांचा पत्ता कट झाल्याची सध्या चर्चा होत आहे. थोडक्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 5, भाजपकडून 4 तर शिंदेच्या शिवसेनेकडून 3 नेत्यांना यावेळी मंत्रिमंडळात डच्चू देण्यात आलेले पाहायला मिळते. या नेत्याबद्दल तुम्हाला काय वाटते? हे नेते आता नेमकी कोणती भूमिका घेणार? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्मार्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.